रामकृष्ण हरे. सज्जन हो, आजचा आपला जो भाग आहे तो आहे भुलवा वयास गेली आणि स्वतःही भुलली. तेव्हा मेनका आणि विश्वामित्र यांच्या संदर्भातला आजचा हा भाग आहे. एक त्रिशंकू नावाचा महान राजा होता, तपस्वी होता. त्याने बरेच साधना केली आणि त्याला एक दिवशी असं वाटलं की आपण सदेह स्वर्गाला जावं. आणि म्हणून त्याचं तपश्चर्या वगैरे कमी पडत होती. म्हणून त्याला स्वतःच्या सामर्थ्याने ते शक्य होईना. बरं कसं जायचं त्याचं परिपक्व ज्ञानही त्याला नव्हतं. म्हणून तो गुरुकडे गेला. त्याचे गुरु वसिष्ठ महर्षी. वसिष्ठ महर्षींना साष्टांग प्रणिपात केला आणि महर्षे, माझी अशी इच्छा आहे की मला सदेह स्वर्गाला जायचं आहे. तर कोणता यज्ञ केला पाहिजे, कोणत्या साधना केल्या पाहिजे, मी जे काही साधना केल्यात त्या सगळ्या विफल झाल्या, काय करू मी म्हणजे मी स्वर्गाला जाईल सदेह. वसिष्ठ महर्षींना शिष्याची कुवत माहिती होती आणि तू सगळ्या साधना केल्यास विफल झाल्याचा अर्थ तुला शक्य नाही, योग्य नाही, आवश्यक पण नाही, अशा गोष्टीमध्ये तू डोकं लावतो. आणि स्वर्गामध्ये जाण्यासाठी जे शेकडो यज्ञ त्या तंत्राने कराव्या लागतात, या ज्या गोष्टी तुझी कुवत नाही आहे. वसिष्ठाने त्याला फेटाळलं, एक प्रकारचा शापच दिला. नाराजी व्यक्त करणं गुरुने म्हणजे एक प्रकारचा तो शापच असतो. तो म्हणला तुला ते नाही जमणार, तू नाही करायचं ते. आणि मग तो महत्त्वाकांक्षी होता. मग त्याच्या मुलाकडे गेला. मुलाने सांगितलं, अरे गुरुचं तू ऐकत नाहीस आणि तू माझ्याकडे आलास. नाही नाही नाही, तू हे कृतज्ञ नाहीस, कृतज्ञ आहेस, तेव्हा तू हे करू नकोस. त्याने त्याचा प्रस्ताव फेटाळून लावला. मग त्या त्रिशंकूने काय केलं की यांचे जे विरोधक विश्वामित्र त्याच्याकडे गेला. विश्वामित्र फार महत्त्वाकांक्षी आणि वसिष्ठ आणि विश्वामित्राचं बऱ्याच गोष्टीमध्ये खटकलेले भांडणं होते. तर ते विश्वामित्राने ते केस स्वीकारली आणि विश्वामित्र म्हटला की हरकत नाही, तुला जायचं आहे ना स्वर्गाला, तर मी तो यज्ञ जशा पद्धतीने करायचा तसा मला माहिती आहे, त्याचं तंत्र आणि त्याची तपश्चर्या तपोबल सगळं मला माहिती आहे. मग तो त्याने मोठा यज्ञ समारंभ सुरू केला आणि त्या त्रिशंकूला अर्ध्या स्वर्गाच्या वाटेवर वर चढवलं त्या तपाने. आणि वर चढवल्यानंतर वरचे जे देव होते तर त्यांनी त्याला स्वर्गात येण्याला मनाई केली. इंद्रदेव प्रमुख देव. इंद्र म्हटला हा त्रिशंकू आहे, याला 3 शाप आहेत म्हणून त्याला त्रिशंकू आहेत. एक तर वडिलांचा शाप, दुसरी गोहत्या झालेले, तिसरा वसिष्ठांनी दिलेला शाप, 3 शाप म्हणून त्याला त्रिशंकू असं म्हणायचे. आणि असा मनुष्य स्वर्गामध्ये नको म्हणून इंद्राने त्याला नाकारलं आणि त्यांनी पण शाप दिला. ह्या म्हटले तो वर नाही यायचं, तो खाली डोकं वर पाय करून खाली पुन्हा मृत्यू लोकात जाशील. आणि मध्ये खाली डोकं वर पाय करून पुन्हा ते खाली आला ना अर्ध्यातच आला. आणि यांनी हे तपोबलाने वर चढवला होता. खालच्या लोकांनी म्हणजे इथले जे पृथ्वीवरचे ऋषी मुनी आणि सगळे आहेत ना, यांनी पण नाकारलं. आणि मग काय झालं की विश्वामित्र फार महत्त्वाकांक्षी, तो म्हणला तुझ्यासाठी मी दुसरा स्वर्ग निर्माण करतो. त्याने पुन्हा तपश्चर्या सुरू केली. तपश्चर्या सुरू केल्यानंतर इंद्राची गादी हादरली. इंद्र घाबरला. इंद्राने मग मेनका नावाची जी अप्सरा होती, म्हणजे 108 अप्सरा सराईत होत्या की त्या अनेक लोकांचे तपोभंग केलेले आणि त्या कामामध्ये कामशास्त्रामध्ये प्रवीण असणाऱ्या त्यातली ही प्रमुख मेनका, त्या मेनकेला सांगितलं की तू या विश्वामित्राचं तपभंग कर. आणि झालं तिचं तर कामच ते. मग तिने ते केस स्वीकारली आणि झालं ते सगळे जे कामशास्त्राचे जे हत्यार बाण आहेत, कामबाण, ते सगळे तिने तयार केले. आणि जिथे हा तपाला बसला होता विश्वामित्र तिथे आले आणि तो डोळे जागून तप करीत होता. हिने पायाचा जो घोंगरे छनत्कार केला, मधुर आवाजाने गाणं सुरू केलं आणि पुष्प फुलांच्या माळा बिळा आणल्या होत्या ना सुगंधी, त्याचा सुगंध त्याच्या नाकातमध्ये घुसायला लागला. आवाज मधुर असल्यामुळे कानातून शिरला. म्हणजे हे पंचबाण आहेत, कामस्य पंचबाणा हा असं म्हटलेलं आहे.
तेव्हा एक एक बाण त्याच्या इंद्रियातून तो आतमध्ये जायला लागला आणि त्याची समाधी हळूहळू हळूहळू खाली आली आणि याने डोळे उघडले. डोळे उघडल्याबरोबर हिने नयन कटाक्षाचा बाण मारला आणि नयन कटाक्ष वगैरे मारल्यानंतर तो प्रवाह त्याचा अंतःकरणामध्ये घुसला आणि तिने पाहिल्याबरोबर आणि ते सुंदर रूप, अहो ती मेनकाच ना, अप्सराच, ती स्वर्गातली अप्सरा आणि इतकी सुंदर ती आणि अनेक गोष्टीमध्ये ती सराईत असल्यामुळे तिने बरोबर त्याच्या हृदयामध्ये नयनकटाक्ष मारलं आणि तो घायाळ झाला. घायाळ झाला काय, लगेच त्याने हातच जोडले. हां, तू म्हणजे मेनका आणि मला तुमचं सगळं हे तप आणि तुमचं ते ऐश्वर, तुमचं ते तपोतेज आणि ते फार तुम्ही महर्षी आहात म्हणून मी तुमच्याकडे मी आलेले आहेत, मला तुम्ही फार आवडता. हिने आपलं ते नाटक जे असतं ते सुरू केलं आणि करता 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 ही पण त्या जाळ्यात हळूहळू अडकली, कारण तो इतका तपस्वी तेजपुंज होता आणि बलदंड अशा प्रकारचा तो तेज. आणि तिने ते तेज पाहता पाहता आणि ते सांगता सांगता ती केव्हा त्याच्या जाळ्यात अडकली हे तिलाही कळलं नाही. आणि मग हा तर तपोभंग होऊन खाली येऊन हात जोडूनच उभा राहिला तिच्यापुढे. सांग तुझ्यासाठी मी काय करू, मी हारलो आयुष्यामध्ये, पहिलाच मी हारलो, हां काय करू. मेनका म्हणले तुम्ही हारले, माझं काम झालं, पण आता मी हारले त्याचं काय करायचं, मी पण हारले आणि मला तुम्ही मनापासून आवडलेले आहात, मी सुद्धा मोहित झालेले आहे तुमच्या त्या तेजावर, तुमच्या त्या तारुण्यावर आणि त्या सौंदर्यावर. दोघेही एकमेकाला हारले आणि गंधर्व जे लग्न असतं एक प्रकारचा तो विवाह आहे, त्याची माळा फुलं बिलं हिने नेलेच होते, ते त्याला पाहिजे होते तेव्हा. एकमेकांना हार घालून एकमेकांना वरले, दोघेही हारले, एकमेकांना वरले, एकमेकांचे झाले आणि झालं गेलं, तपही गेलं, हेही गेलं. आणि काही दिवसाने त्यांच्या पोटी एक कन्यारत्न जन्मास आलं, तिचं नाव शकुंतला. ही शकुंतला कण्व ऋषींच्या आश्रमामध्ये वाढली. ती मुलगी ती जेव्हा तारुण्यामध्ये आली तेव्हा तिकडे दुष्यंत नावाचा राजा गेला त्या आश्रमाच्या भोवती शिकारीसाठी, काही कामासाठी, आणि त्याने ते सौंदर्य त्या मुलीचं पाहिलं, तारुण्य पाहिलं, तोही भाळला. बघा आता हे कामशास्त्राचं गंमत. आणि त्यांनी एकमेकांच्या मनाने एकमेकांना वरलं, गंधर्व लग्न करून त्यांनी पण विवाह केला. आणि त्या दुष्यंताला म्हणजे शकुंतलेला जो मुलगा झाला त्याचं नाव भरत. भरताने अनेक वर्ष राज्य केलं आणि भरताच्या राज्यामुळे आपल्या देशाला भारत असं नाव पडलं आणि हा भारत देश त्या भरताच्या नावाने सुस्थापित झाला. ह्या कथेचं सगळं विश्लेषण आणि कथेचा निष्कर्ष असा होतो की शास्त्रकार असं म्हणतात की विश्वामित्रासारखा ऋषी जो आहे, भस्मासुर मुखला प्राणासी, तीच गती झाली वालीसी, विश्वामित्रासारेखा ऋषी नाडीला जेणे, मदन तो केवळ पंचानन. हे मदनाचा बाण इतका भारी आहे ना, विश्वामित्राची शेकडो वर्षाची तपश्चर्या त्या मेनकाने भंग केली आणि त्याने त्याची भंग केली, पण ती पण त्याच्या जाळ्यात न कळत अडकली. त्याच्यापासून मग मुलगी झाली, ती दुष्यंताने वरली, तिच्यापासून भरत झाला, भरताचं राज्य चांगलं चाललं, पुढे आपल्या देशाला भारत हे नाम पडलं. सांगायचा मुद्दा असा की श्लोककार असं म्हणतात की काय हे कामबाणाचे, तर दुष्यंतसुद्धा त्या कण्व ऋषीच्या आश्रमात वाढलेली शकुंतला तिच्याशी बाळला आणि त्यापासून तो भरत झाला. सांगायचा मुद्दा की ही जर सगळी शृंखला पाहिली, साखळी पाहिली, तर कामबाणाचं सामर्थ्य काय असतं ते एका श्लोककाराने वर्णन केलेलं आहे. ते म्हणतात की विश्वामित्र पाराशर प्रभृतयः वातांबुपर्णाशनैः तेपि स्त्रीमुखपङ्कजं सुललितं दृष्ट्वैव मोहंगतः. कामबाणाचं सामर्थ्य सांगताना असं म्हणतात ते की विश्वामित्र तपस्वी
पण विश्वामित्र पाराशर म्हणजे व्यास महर्षी ज्यांच्यापासून झाले ते व्यासांचे पिता असे ते, त्यांची पण कथा केव्हा तरी आपण घेऊया. विश्वामित्र पाराशर प्रभृतयः म्हणजे असे मोठे मोठे गाजलेले ऋषी. वातांबपर्णाशनैः वात वारा खाऊन पानं खाऊन आणि हे वातांबू पर्णाशनई पानं, झाडाची पानं, वातांबू म्हणजे पाणी, याच्यावर तपश्चर्या करणारे ऋषी. तेपि मुखपंकजं सुललितं दृष्ट्वैव मोहंगतः. ते असे महान ऋषीसुद्धा अशा कमलमुख स्त्रियांचे मुखकमल पाहून दृष्ट्वा एव मोहंगतः, पाहता क्षणीच मोहित झाले, तपश्चर्या भंग झाली आणि ते त्या मोहात अडकले. असं हे सामर्थ्य आहे. तेव्हा अशा प्रकारचा हा व्हिडिओ आहे आणि म्हणून सतर्क रहा आणि या कामापासून आपल्या कामात राहा, रामामध्ये राहा आणि त्याच्यापासून आपण बाजूला राहा, असा याचा अर्थ आहे. विश्वामित्र आणि मेनका म्हणजे मेनका विश्वामित्राला बोलवण्यासाठी गेली, ती स्वतःही बोलली आणि दोघांचा प्रेमविवाह म्हणजे गंधर्वविवाहातून जे पुढं आपल्याला भारताला नाव पडलं ना, ते बघा इथपर्यंत ती कथा आहे. तेव्हा इथपर्यंतच हा व्हिडिओ पुरेसा आहे. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. ज्ञान ऐकत रहा. रामकृष्ण हरी.